महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील असे वादग्रस्त विधान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर लातूरसह संपूर्ण मराठवाड्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे। या वक्तव्यामुळे तीव्र संताप उसळला असून काँग्रेसचा विविध राजकीय व सामाजिक स्तरातून चव्हाण यांच्या वक्तव्यांचा जोरदार निषेध केला जात आहे। हिंगोलीतील सेनगाव शहरात रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी रमेश शिंदे, काँग्रेस नेते गंगाराम गाढवे, प्रभुआप्पा जिरवणकर, रमेश तिडके, यानीस पठाण, सुभाष खंदारे, देविदास वाघ, शिवराम अप्पा, अनिल मगर, बाळू नगरे व इतर काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी घोषणा देऊन रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे। आज आपण जाहीर निषेध केला। कशासाठी जाहीर? या ठिकाणी आम्ही शेनगाव काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी रवींद्र चव्हाण यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। कारण हा महामूर्ख रवींद्र चव्हाण यासारखे हजार जरी पैदा झाले तरी या ठिकाणी माजी मुख्यमंत्री देशमुख साहेब यांची त्यांना सर कधी येणार नाही। कारण पहिला असल हे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर पूर्ण या महापुरुषांनी घडलेला महाराष्ट्र आहे। आणि या ठिकाणी पहिला असल जेव्हा देशमुख साहेब मुख्यमंत्री होते त्यांचं जे काम पहिलं असेल या भाजपवाल्या बेमान जनता पार्टीला त्याची कधीच सर येणार नाही। आणि हे म्हणतात त्यांच्या आठवणी पुसून काढा, निश्चित पाहिलं असेल आज या महाराष्ट्राने पूर्ण या महाराष्ट्राचं दैवत म्हणजे तुमचे देशमुख साहेब आहेत। आणि या ठिकाणी त्यांच्या आठवणी ह्या कधी पुसून काढतात। या ठिकाणी मी रवींद्र यांना नाचा म्हणतो, कारण याला हा बालिश बुद्धीचा आहे। यासारखे जर हजार जरी पैसे झाले तरी मला वाटतं आणि देशमुख साहेब यांचे कधी हे करू शकत नाहीत। त्यामुळे यांचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। या ठिकाणी त्यांना जोडे बांधून गेलेलं आहे। निश्चित त्यांनी जर या ठिकाणी लवकर 8 दिवसात माफी नाही मागितली त्यांना मला वाटतं त्यामुळे त्यांना खेटाची माळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही।